नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, आजचा भाग हा अत्यंत विशेष भाग आहे, कारण तो महा एपिसोड असणार आहे. कारण हा माहेरचा माणूस आज माहेरच्या एका खास व्यक्तीला इथे घेऊन आलेला आहे. म्हणजे ह्या ज्या तुम्ही सगळ्या माहेर वाशिणी इथे आलेल्या आहेत, हा त्यांच्याबरोबर, म्हणजे ह्या माझ्या सगळ्या ज्या ताया आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या आई सुद्धा इथे आलेल्या आहेत. त्यांना सुद्धा मी आमंत्रित केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण आलेलो आहे करिरोड मध्ये विघ्नहर्ता सोसायटीमध्ये. चला तर मग सुरू करूया तुमच्या हक्काचा सोहळा, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. ताया तर इथे आलेल्याच आहेत आणि त्यांच्या आई सुद्धा इथे आलेल्या आहेत. तर पहिला खेळ आपण सुरुवात करूया. त्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. हा खेळ असा आहे की या खेळामध्ये आपण एक वाक्य देतो. ते वाक्य ताईंनी न चुकता न अडखळता स्पष्टपणे बोलायचे. आणि जी ताई हे वाक्य पटापटा बोलून दाखवेल न अडखळता, तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास भेटवस्तू. पण ते वाक्य नुसतं बोलायचं नाहीये, तर मी ज्या मूडमध्ये सांगेन त्या मूडमध्ये बोलायचं. आता वजह आहे, वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. आता हे वाक्य वेगवेगळ्या मूडमध्ये बोलून दाखवायचंय. कळलेलं आहे? ओके, चला कुठून पहिल्यांदा सुरुवात करायची? तिथून करायची आहे नक्की? अच्छा, पण तुम्हा सगळ्यांचं म्हणणे की इथून सुरुवात करायची, बरोबर ना? हरकत नाही, आपण ताईंच्या शब्दाला मान देऊया आणि सुरुवात करूया ह्यांच्याच कडून. ताई, तुमचं नाव सांगा. श्रेया श्रीकांत धुरी. श्रेया ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 32 वर्ष. हो हो. पण मी सांगू का तुम्हाला, हा जरा मी लगेच सांगतो का, मी चेहरा बघून लगेच ओळखतो तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे. बरोबर है की नाही? अरे मला दैवी शक्ती आहे. ओके, आता हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. 1 2 3. हा, जोरात. लाडू चिकटला बाळू. लाडू चिकटला बाळूला. पण काय सुरुवात होती? काय सुरुवात होती? लाडू चिकटला बाळू नाही. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. 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 लाडू चिकटला बाळूला. नाही, तुम्ही चुकवताय. जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. श्वेता प्रमोद शेट्टी. श्वेता ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 24 वर्ष. बरं, पण मी सांगतो तुमचं लव्ह मॅरेज. आता तुम्हाला देणारच नाही की हो की नाही बोलायला, तुम्हीच गेस करा. मी तेच सांगते, मी तेच गेस केलंय. तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे. नाही आहे, अरेंज मॅरेज. बरोबर आहे? 100% लव्ह मॅरेज आहे. हो की नाही? मग बरोबर आहे की नाही? मला माहिती होतं लव्ह मॅरेज. हो. मग पहिल्यांदा कोणी विचारलं, भाऊजींनी की तुम्ही? दोघांनी डायरेक्ट. काय विचारलं होतं? काही नाही, करूया का लग्न म्हणून. अच्छा, डायरेक्ट लग्न. व्हेरी गुड, खूप सुंदर ताई. आता वाक्य म्हणायचंय, लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. हे वाक्य बोलल्यानंतर असं करायचंय. कसं करायचंय? हा, कसं करायचं दाखवा. अजून एकदा परत दाखवा. लवकर. हा, व्हेरी गुड. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. 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 लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला.
क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वा, आता ताई वाक्य, ते वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. हा, कसं बोलायला वाक्य तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, रेडी, चला. कसं असू ते पण आता मीच सांगायचं. भाऊजी एखादा विनोद करतात ना, तेव्हा तुम्ही कसे हसता? हे असं मारतात भाऊजी? हा, मी मारते. अच्छा, तुम्ही त्यांना मारता. लाडू चिकटला टाळूला. हे असं बोलायचं. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 टाळू चिकटला बाळूला, लाडूला लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई, तुमचं नाव सांगा. ज्योती मांडगे. ज्योती ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 15. 15 वर्ष. 15 वर्षात काय प्रगती? 2 मुलं आहेत. माझं म्हणणं होतं की बाबा भाऊजींचं कसं प्रमोशन झालंय का, एका घराची 2 घरं झाली आहेत का, एका गाडीची 2 गाड्या झाल्यात का. हा, ह्यांची प्रगती 2 मुलं आहेत. हरकत नाही. मग आता हे जे वाक्य आहे ते तुम्ही लाजत लाजत बोलायचंय, पण वाक्य सुरू करायच्या आधी हे पाहिजे. काय पाहिजे? कसं हे बघा. बाळू चिकट. बाळू जो काय चिकटलाय ना टाळूला, त्याला एकदा काढला पाहिजे. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 टाळू चिकटला बाळूला. हा, टाळू चिकटला बाळूला, लाडू चिटकला बाळूला, टाळूला, बाळूला, टाळूला, टाळूला, बाळूला लाडू आवडला. व्हेरी गुड. हा, अच्छा, आहे का? हा. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई, तुमचं नाव सांगा. देवयानी दिलीप चव्हाण. देवयानी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 26 वर्ष. 26 वर्ष. मी तुम्हाला एक सांगू, तुमचं ना, तुमचं लव्ह मॅरेज नाही. हो की नाही? लव्ह मॅरेज नाहीये त्यांचं, अरेंज मॅरेज आहे. बरोबर? मला माहिती आहे ना सगळं. आलेले ना लग्नाला तुम्ही? आलेले ना लग्नाला? मला माहिती आहे. घरात रागवणारे तुम्हीच असाल. भाऊजी बिचारे शांत असतील. हो, खरं शांत आहे ते. मला माहिती आहे, तुमच्या बोलण्यावरच वाटतंय ते. हा, आता हेच वाक्य रागात बोलायचे. अरे वा. हा, आणि समोर भाऊजी आहेत, पण ह्या वाक्याच्या आधीची सुरुवात ओ अशी सुरुवात करायची. कशी जातील हो या बायका काय सगळ्या. जाणार रो सगळ्या? आधीच मी फेमस आहे की मी भडकते डायरेक्ट. मी म्हणूनच वाक्य दिले तुम्हाला हे. हा, लाडू चिकटलाय टाळूला, बाळूला लाडू आवडलाय. अजून रागाने. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अजून अजून डोळ्यात अंगार पाहिजे, राग पाहिजे डोळ्यात. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडलाय. हा, काय हा, काय कुठे आलं मध्ये? मध्येच काय नकोय, फक्त एवढंच. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. पटापटा पटापटा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 मी भाऊजी नाही, भाऊजी तिथे. ओके. लाडू चिकटला बाळूला, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला बाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला
नाही नाही. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडलाय लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला सोडूच नका. लाडू चिकटला टाळूला आणि बाळूला लाडू आवडला अरे थांबतच नाही त्या. जायचं नाही कशा जायचं नाही. कुठे प्रोग्राम झाल्याशिवाय म्हणते पाणी लाव जी मालकीन पाणी लाता हूं मैं मालकीन. वाक्य सोडून सगळे बोलले या. हा घरात जे सगळं चालतं ते इथे येऊन करतायत या बिचारे. भाऊजी भाऊजी मी समजू शकतो भाऊजी. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. टाईम हा हे असं करायचं. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. टुईक. हा टोईंग हा. टुईक. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. टुईक. हा. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. टुईक. हा. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. टुईक. हा. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. टुईक. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. टुईक. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. टुईक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आवडला. टुईक. आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईंना आम्ही देणार आहोत भेट वस्तू सन मराठी वाहिनीकडून. या ताई जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. नाही नाही हे ह्या ताईंना द्या. ताई या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. कुणाकुणाला काय व्हायचंय प्रश्न विचारला बाईंनी. कुणाकुणाला काय व्हायचंय प्रश्न विचारला बाईंनी. डॉक्टर, ऍक्टर, वकील, कूक उत्तर दिलं सर्वांनी. एक मुलगी म्हणाली बाई मला व्हायचंय आई. एक मुलगी म्हणाली बाई मला व्हायचंय आई कारण माझ्यासाठी हे सगळं होतच असते आई. कारण माझ्यासाठी हे सगळं होतच असते आई. आणि म्हणूनच आपण आजचा आपला हा भाग मायलेकींसाठी स्पेशल असा विशेष भाग करत आहोत. आणि म्हणूनच मी आज काही आपल्या ज्या माहेरवाशिणी आलेल्या आहेत ताया त्या तायांच्या आईंना सुद्धा इथे आमंत्रित केलेले आहे. मी त्या 4 जोड्यांना मायलेकींच्या 4 जोड्यांना मी इथे आमंत्रित करतो की त्यांनी इथे यायचे. त्यांच्याबरोबर आपण आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत. ताई आधी तुमचं नाव सांगा. ज्योती सुधीर हंचाटे. ज्योतिताई तुमच्या बरोबर तुमची आई आलेली आहे. काय ओळख करून द्याल तुम्ही आईची. माझी आई आहे फक्त फक्त ती तुमची आई आहे ही ओळख आहे. हा. वा पण काय सांगाल आईबद्दल. माझ्या आईसारखी आई कुणाचीच नसेल असंच. अच्छा. आणि आई माझ्या लेकीसारखं मुलगीसारखी कोणच मुलगी नसेल एवढं आमचं म्हणजे नातं आहे. ताई मला फक्त एक विचारायचं आहे ताई तुम्हाला की काय लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री आई बरोबर काय बोलणं झालं होतं. आम्ही झोपलोच नाही त्या रात्री नुसते एकमेकींकडे बघत होतो. तो आईला कधी असं चहा वगैरे बनवून दिलाय माहेरी असताना. कधीच नाही. तून पण नाही. अजून पण नाही दिलंय का ताई असं. माझं अक्काचं घर आहे ते तिथे अच्छा. तिनेच मला दिलं पाहिजे. अच्छा तिनेच दिलं पाहिजे. हो. बरं मला आता आईंना विचारायचंय की जेव्हा ताईचा लग्नाचा दिवस होता कन्यादान सुरू होतं खूप रडली असशील ना तू. हो काय वाटलं होतं की आता ही लेक आपली जाणारे सासरी. म्हणजे इथे काय कामाचं काय एवढं तिच्या अंगावर बोजा नव्हता. आता तिकडे गेल्यावरती काय करेल हा विचार चालला होता बाकी काय नाही. पण मला काळजी होती ना आता मुलगी दुसऱ्या घरी जाणार कशी राहणार कशी नाही ही काळजी होती ना मला. मला ताईंना विचारायचं ताई लग्नाच्या दिवशी कन्यादानाच्या विधी वगैरे सुरू होत्या आई खूप रडली असेल. मी पण खूप रडत होती. काय वाटलं होतं आईकडे बघून. आता कसं काय करणार कसं सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आई फक्त एवढंच माहिती होतं तेव्हा. डबा चहा सगळं आई. आणि सासरी गेल्यानंतर आज त्याच गोष्टी तुम्ही मिस करत असाल ना. सगळं मिस करत होते अजूनही. अशा कुठल्या क्षणाला आईची खूप आठवण येत होती आणि तुम्ही रडत होता. जेव्हा स्वतःचा डबा स्वतः करायला लागत होता तेव्हा आईची खूप खूप आठवण आहे. कारण हे कधीच माहिती नव्हतं स्वतःचा डबा स्वतः करायचा. नसेल केला तर चिडायचो
मला आईनं विचारायचं आहे. आई, मग असं कधी रागाच्या भरात ताईला तुम्ही बोललाय पण तेव्हा कधी काही सॉरी बोलला नाहीत, पण आज वाटते सॉरी बोलावं असं तुम्हाला? आत्ता आपण रागाच्या भरात जरी काय बोलले ना तरी तिने जरी माझ्याशी अबोला झाला तर तरी मी तिला फोनवरती सॉरी बोलते अजून पण. मला ताईनं विचारायचंय. ताई, आता म्हणेन मी सॉरी, कधीच नाही बोलली आणि चुका भरपूर केल्यात. किती गोड. ओके नाही आई, माहेरी ताई असताना काय नावाने हाक मारायचा तू? बेबी. बेबी म्हणून हाक मारी मी. त्या ताईचं लग्न ठरलं, ताईंच्या लग्नाचा दिवस होता. आदल्या दिवशी रात्री काय बोलणं झालं होतं? आता एवढं सांगेन की शेवटी देणारी वस्तू ती द्यावीच लागते. तरी पण की ज्या दिवशी ती घरात निघत होती त्या दिवशी डोळ्याच्या अश्रूंनी खूप अस्वस्थ झाली होती. मला रडू आवडत नाही होत की आज माझी पोरगी जातात दुसऱ्याच्या घरी. आज एवढे दिवस मी तिची सेवा करून आज मी माझं लेकरू तिकडे जाऊन काय करताला याची सतत चिंता वाटत होती आणि काय सुचत नाही होतं त्यावेळा माका. शेवटी आई ती आईच असता. आईचं ऋण कोण फेडू शकत नाही. सासरी गेल्यानंतर कधी असा फोन करावा असं वाटलं तुम्हाला, किंवा तुम्ही करता फोन? त्यावेळी काय फोन नव्हते म्हणा, तरी पण पत्राने खुशाली घ्यायची. आणि खुशाली जेव्हा कळायची ताईची, काय वाटायचं? होय हो, मनामध्ये समाधान वाटायचं, पण मनापासून ते समाधान नव्हतं. मनाला वाटायचं तिने तिकडनं उत्तर दिल्यानंतर वाटायचं, आणि तेच पत्र घेऊन परत परत कोणाकडनं तरी वाचून घ्यायचं. असं म्हणजे मी काय शिकलेली नाही आहे त्यामुळे मला कळायचं नाही, म्हणून मी दुसऱ्याकडनं वाचून घ्यायची. परत परत ते पत्र वाचून ते पत्र बघून बघून डोळ्यात अश्रू यायची. अशी कुठली सवय होती की ती सवय तुम्हाला आवडायची नाही, तुम्ही रागवायची, पण आज जेव्हा ताई सासरी निघून गेल्यावर तीच सवय अशी वाटते की ही सवय जी तुम्ही खूप हवी वाटत होती? ती अभ्यासामध्ये बिजी असली का तिला हाक मारलं का ती रागवायची आणि म्हणायची मला थोडा वेळ अभ्यास तरी करायला दे, नंतर करेन मी झोपायच्या टायमाला, तू झोप, तुझं काम करणी, असं म्हणायची. म्हणजे काम करणी झोप. पण असं कधी तुम्ही रागाच्या भरात ताईंना बोलले? खूप वेळा बोलले, पण मनाला समाधान वाटायचं नाही. बोलल्यानंतर मीच रात्रभर झोपायची नाही, कारण मी उगाच चुकीचं बोलले. शाळेतून येते, घरी काहीतरी मदत करते, अभ्यास करते, आणि प्रत्येक वेळी ती आपल्या अभ्यासामध्ये पहिला नंबर दुसरा नंबर काढायची, त्यामुळे एकदम कॉलर कशी टाईट व्हायची. काय आईची ओळख? आई माझी खूप काबाड कष्ट करणारी आणि खूप हौशी आहे, आणि अजूनही ती माझ्यापेक्षाही हौशी आहे. हीच माझी आईची ओळख, आणि माझ्या आईसारखी आई ही सगळ्यांना मिळू देत, हीच मी सगळ्यांना सांगते. पण जेव्हा तुम्ही जेव्हा सासरी जात होता तेव्हा आदल्या दिवशी रात्री माहेरी काय बोलणं झालं होतं आई बरोबर? तू आतापर्यंत कोणत्या काडीच्याही कामाला हात लावलेला नाहीयेस. भले ती तुझी जरी आत्या असेल तरी ती तुझी सासू आहे, एवढं लक्षात ठेव. आणि हे जे तू काय करत होतीस तसं तिथे चालणार नाही. तेव्हा तू जरा सगळ्यांनी, मी रागाने खूप तापट होती, ती एवढंच सांगायची, पुढच्या दाराने जाशील आणि मागच्या दाराने बाहेर येशील, तर हे तू करू नकोस की जेणेकरून आमच्या नावाला काळीमा लागेल. हे तिचं आईचं माझ्या पहिल्यापासूनचं वाक्य होतं. पण आईचा असं कुठला प्रसंग आठवतो की तो खूप भावूक करणार आहे? परिस्थिती गरीब होती, अष्टमीचा दिवस होता, आणि आईने माझ्या काळ्या वाट्यांचं सांबार केलेलं, आणि मला ते खायचं होतं. पण तिचं असं होतं की मी आता जर हे तुला खायला घातलं तर उद्याचा दिवस माझा जाणार नाहीये. तर त्याच्यामुळे काय केलं तिने, नाही तुला आता नाही देत आहे, मी उद्या देईन. मी म्हटलं मला नाही, मला आत्ताच पाहिजे, मी उद्या नुसत्या वरच्या आमटीवरून भात खाईन. आणि आई जेव्हा
घराच्या बाहेर गेली तेव्हा मी ते काळे वाटाणे गाळून घेतले एका टोपामध्ये आणि गपचूप पाठच्या दारी जाऊन खाऊन घेतले. त्यावेळेला जेव्हा तिला कळालं हे सांबार आंबट कसं झालं, तेव्हा तिने बघते आतमध्ये वाटाणे पण नाही आहेत. तेव्हा तिने मला त्या दिवशी जे मारलं ना, ते शेवटचं मारलं तिने. त्याच्यानंतर तिने मला कधीच हात लावला नाही. पण तेव्हा कधी तुम्ही आईला सॉरी कधी बोलणार आहेत, आता बोलावंसं वाटतं? नाही, मी आईला तेव्हा कधीच सॉरी बोलली नाही. बोलू शकता तुम्ही आईला, सांगू शकता की आई आई सॉरी. तुम्ही अशा छान दोघी हसत राहा, आनंदात राहा, बस एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आईच्या जवळ लग्न ठरलं होतं किंवा ठरवत होते, काय मनात चाललं होतं? सासरी झालं म्हणून घरात आमचं सगळं रडरड चालली. खूप मनाची घालमेल होत असेल ना? खूप झालं म्हणून पण थांबायचं नाही जरा. आता आपण बोलवलं तर ती येणार, ती लोक पाठवतील तेव्हाच येईल ती, नसता येणार नाही ती. कधी आता शहर बघायला गावचं का नाही तो काय समजत नाही. तरी पण ती फोन करत राहायची मला. आजारी असले तर धावत यायची माझ्यासाठी ती, कामधंदा टाकून. पण कॉलेजमधून आली का कामाला वगैरे मदत करायची वगैरे, हाक म्हणत राहायची. आई गेलीस कुठे, त्या बाजूला गेली असेल तर हाक म्हणत राहायची. ती आठवण येत राहायची, सारखी फोन केली मी रडत राहायची. तिच्या फोन वाजला काय. मला ताईंना विचारायचं, ताई काय ओळख करून द्याल तुम्ही तुमच्या आईची? माझी आई आहे. आईला दुसऱ्या नावाने काय आपण बोलू शकतो? आई ही आईच असते. अरे किती म्हणजे सासू असू देत किंवा कोणी, सासू पण आहे, त्या पण आईसारख्याच आहेत, त्या पण छान आहेत. पण आईची जी माया असते ना ती वेगळीच. जेव्हा आपण आई होतो ना तेव्हा समजते. आणि आपण जेव्हा माहेर सोडतो, सासरी जातो, तेव्हा ते पूर्ण आईची किंमत खरी तेव्हा कळते. तुम्ही सासरी गेलात, वेगळी अनोळखी माणसं होती, ते ऍडजस्ट करायला खूप वेळ गेला असेल. एक तर असं आहे की मी जेव्हा लग्न करून इकडे आली तेव्हा हिच्याकडे फोन नव्हता आणि हिला माझ्याशी बोलायचं होतं. मग ती आमच्या बाजूला काकी आहेत, त्यांच्याकडे मोबाईल होता, त्यांच्या घरी जाऊन तिने मला फोन केला की तू कशी आहेस, तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी तुला काकींच्या मोबाईलवरून फोन केला. पण प्रत्येक गोष्टीला हे किती घालू, आमटीमध्ये मसाला किती, मीठ किती, काय पाहिजे तर हिला विचारायचं पहिलं मी. मग ते प्रत्येक गोष्टीला मला आठवण यायची तिची. मग तेव्हा तिचे ते बोल पण आठवायचे की आता करत नाही आहेस, थोडंफार करतेस, पण तिकडे गेल्यावरती तुला कळेल कसं जेवण करायचं आणि काय करायचं ते. तेव्हा कधी बोलून नाही दाखवलं की तुझ्याशिवाय माझं काय होणार, असं कधीच नाही मी बोलायची. तर नाही ना तुला नाही करायचं नको करूस, बस काय नाही मी करेन, माझं करेन, असं बोलायचे. पण ते आठवतंयच. आईला एकदम मनापासून कधीतरी चुकून काहीतरी बोलली असेल तर माफी मागायची असेल, बोलकल्लं कधी मी चुकून बोलली असेल तर मग मी खरं सॉरी. ताई तुम्ही काय ओळख करून द्याल आईची, काय सांगाल आईबद्दल? तुम्ही जो तिला प्रश्न विचारणार ना तो मला तिला सांगावं लागेल. कोमल बोलत नाही, मी आहे ना बोलायला. पण त्या बोलू शकत नाही, पण ती सांगेल माझ्याबद्दल साइन लँग्वेजने. मी तुम्हाला रिपीट करते. अच्छा, हो का? विचारा प्रश्न. काय ओळख करून द्याल तुम्ही आईची? माझी ओळख काय करून देईल तुला, माझ्याबद्दल काय बोलायचंय? मी डेफ जन्मले, डॉक्टरकडे गेलो, खूप चक्रा मारल्या. मी डेफ आहे का? मी डेफ आहे. अच्छा, डॉक्टर म्हणाले पुढे बोलेल, टेन्शन घेऊ नका. मम्मीने मला खूप सपोर्ट केला, डॉक्टरकडे घेऊन गेली, शाळेत शिकवलं, कॉलेज शिकवलं, ऑफिसला जायला शिकवलं.
प्राऊड फील. कोमल, आज मी खूप प्राऊड फील करते की तू माझी मुलगी आहे. मी खूप प्राऊड फील करते की देवाने मला एक जबाबदारी दिली आहे आणि ती मी खूप छान रित्याने पार पाडते. कुठेच कमी पडणार नाही हे पुढे पण सांगते. मी तिचा संसार सगळं, तिचं लग्न झालंय, ती आता 28 तारखेला 1 वर्ष होईल आणि मी पावलोपावली तिच्या बरोबर राहणार आहे. ती जरी सासरी असली ना तरी मी पावलोपावली तिच्या पाठी राहणार आहे. तिच्या सासूला सांगितलंस की तू एकटी नाहीयेस, मी तुझ्या बरोबर आहे. या मुलांना सांभाळायला, यांचा संसार आपण दोघी घडवू. मी खूप प्राऊड फील करते की मला देवाने डेफ मुलगी दिली आहे, स्पेशल. मम्मी माझ्या सतत पाठी असते, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. मला काही प्रॉब्लेम आला तर मम्मी सॉल्व्ह करते, सांगते हे चूक आहे, हे बरोबर आहे, सगळं छान शिकवते. मी कुठे चुकली ते सांगते, मला छान छान माहिती सांगते, फॅमिलीशी कसं राहायचं सांगते. माझी फॅमिली पण खूप छान आहे. मला हेच मम्मी पप्पा हवे. थँक्यू, थँक्यू बोलते ती मला. थँक्यू मॉम. तुम्हाला वाटतं ती बोलत नाही पण ती खूप बोलते. तुम्हाला खरं नाही वाटणार, आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत गप्पा मारतो. तुम्हाला वाटतं का आम्ही रात्रभर 2 वाजेपर्यंत गप्पा मारत असतो? आम्ही काय बोलत असेल, पण आमचे सगळे शब्द एकमेकींना समजतात. जेव्हा तुम्हाला कळलं की ताईंना हा प्रॉब्लेम आहे किंवा ताई बोलू शकत नाही, काय त्यावेळेला असं मनात आलं होतं? त्यावेळेस जेव्हा आम्हाला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला कमी ऐकणार, म्हणजे कमी ऐकू येतंय तिला, भविष्यात तिला ऐकू येईल की नाही मला माहित नाही, तर खूप वाईट वाटलं की मलाच का देवाने ही मुलगी दिली. की खूप रडली मी त्यावेळेस. मग मिस्टर म्हणाले की रडू नको, आपल्या संसाराला छोटासा डाग लागला असं समज. आणि मी डॉक्टरांकडे जेव्हा चेकअपला गेली तेव्हा डॉक्टर इतकं सुंदर मला त्यांनी शब्द सांगितले की मी आयुष्यात कधी विसरणार नाही. मी डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर मला डेफ मुलगी आहे, मला तिला मशीन घ्यायची आहे, तर काय करू मी? तर डॉक्टर म्हणाले की तू रडतेस का? तर म्हटलं हो. तर रडून घे, किती वेळ रडतेस ना, रड. तर मी अक्षरशः 10 मिनिटं रडली. 10 मिनिटं रडल्याच्या नंतर शांत झाली आणि डॉक्टर म्हणाले झाले 10 मिनिटं रडलीस, ह्या 10 मिनिटामध्ये तू जर तिला एक शब्द शिकवला असता ना तर तुझी मुलगी शिकली असती, बोलली असती. हे मूल मला का नाही दिलं ग देवाने? का तर देवाने तुला एवढ्यांमध्ये आई निवडलंयस. हे मी खूप माझं प्राऊड फील करते की देवाने मला निवडलंय कोमलसाठी आणि मी कुठेच कमी नाही पडणार, प्रॉमिस. ताई मला एवढंच खरं तर विचारायचंय की तुम्ही इतकं तिला लहानपणापासून सांभाळलं, तिला बोलायला शिकवलं तुम्ही, पण जेव्हा ताईंचं लग्न ठरलं आणि ताई जेव्हा सासरी जात होती तेव्हा हा प्रश्न मनात आला असेल ना की आतापर्यंत मी होती बरोबर, सासरी आता हिचं कसं होणार? कोमलची लाईफ पुढे कशी होईल? तर आम्ही हा विचार केला की तिला तिच्या मनाला समजणारा मुलगा शोधायचा आहे, तिच्या सारखाच. ना की ती पुढे जाऊन तिला तो म्हणेल की हा तू बोलत नाहीस, नाही. तो पण न बोलणाराच मुलगा मी शोधून तिचं लग्न केलं. दोघं खूप छान एकमेकांना सांभाळतात, इतकं सुंदर सांभाळतात ना की एखादी गोष्ट हिला नाही कळली तर तो समजावून सांगतो, तिला नाही कळली तर ती त्याला समजावून सांगते. इतकं मी तिला स्वावलंबी बनवलंय. मला प्राऊड फील होते की मी तिला स्वावलंबी बनवलंय. स्वतःचा खर्च स्वतः करते, स्वतःचे सगळे बिलं ती पे करते आणि वरतून मला विचारते आई तुला काही हवंय का ग? ती जेव्हा अशी बोलते ना तर खूप मन भरून येतं की मी हिला घडवली आहे. यातच मला उत्तर आलं की तुला काय पाहिजे, तू सुखी राहा, तू हॅपी, मी हॅपी. आणि मी कधी रडत नाही जास्त, कारण मी रडली की कोमल खूप रडते.
तेव्हापासून ठरवलं की मी रडणार नाही. माझ्या चेहऱ्यावर रडू बघितलं, ती बघा माझा चेहरा पूर्ण बघते. तू मला खूप आवडते कोमल, खूप खूप आवडते. आईला सोडून जेव्हा तुम्ही सासरी जात होतात, काय काय विचार होते डोक्यामध्ये? तू जेव्हा लग्न करून जेव्हा तू त्यांच्या घरी जात होतीस, तेव्हा तुझ्या मनामध्ये काय विचार येत होते? की मम्मी बद्दल, तुझ्याबद्दल तुला काय विचार येत होते सांग जरा. जेवण बनवताना कसं बनवू, व्हिडिओ कॉल करून माझ्याशी ती बोलते, हे कसं करू मला कॉल करून विचारते. तू टेन्शन घेऊ नको, तू हॅपी राहा. माझ्या मम्मी पप्पाने खूप छान लहानचं मोठं केलंय. आता माझं कर्तव्य आहे त्यांना सांभाळायचं. आज तुम्ही ज्या पद्धतीने ती जे बोलते, जे तुम्हाला कळते आणि तुम्ही जे बोलते ते तिला कळते, हे जे काय तुम्ही मायलेकींचं ट्युनिंग आहे ना, त्याच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ, खरंच हॅट्स ऑफ. थँक्यू बोलते ती तुम्हाला. कसं थँक्यू? थँक्यू. अच्छा, हे थँक्यू. थँक्यू. अच्छा, कधी कधी खूप चिडला असेल तुम्ही ताईवरती? येतो मला राग कधी, आणि त्याच्यानंतर आहे ना ती लगेच मम्मी मम्मी करते. त्याच्यामुळे ना मला स्वतःला असं वाटतं की अरे हिच्या मनामध्ये काहीच नाहीये, आपण का म्हणून रागवलो. मी तिला सॉरी बोलते की सॉरी माझं चुकलं. आज तिला बोलायचं पूर्ण सॉरी. हो कोमल, मी तुला कधी कधी चिडली असेल, तुला ओरडली असेल, सो सॉरी, मनापासून सॉरी. ही सॉरीची साईन आहे. आई मी म्हणजे काय सांगू, म्हणजे मी तुम्हाला खरंच अगदी मनापासून नमस्कार करतो की ज्या पद्धतीने तुम्ही ताईंचा सांभाळ केला, आणि हॅट्स ऑफ आहे तुम्हाला, खरंच खूप खूप सलाम. आणि ताई खरंच तुम्ही खूप नशिबान की तुम्हाला आईसारखी तुमच्या आयुष्यात की तुला मम्मी मिळाली. हो ना? हो म्हणते ती, आधीपासून बोलते की देवाला माझे थँक्यू की देवाने तुझ्यासारखी मम्मी मला दिली. मी तिला बोलते की नाही, मी थँक्यू की तुझ्यासारखी मुलगी मला दिली. तर आता मी जरा ताईंशी कम्युनिकेट करणार आहे की ताई ताई मला तुझा अभिमान वाटतो. थँक्यू थँक्यू. आजच्या आपल्या या विशेष भागामध्ये माहे एपिसोडमध्ये आपण मायलेकींना इथे आमंत्रित केलं होतं, आणि माहेच्या आठवणींमध्ये गेल्यानंतर प्रत्येक आई आणि मुलगी त्यांच्या त्यांच्या मनातल्या गोष्टी ते व्यक्त होत होत्या, आणि खूप सुंदर रीतीने त्यांनी खरं तर आपलं मन मोकळं केलेलं आहे माहेरच्या आठवणींमध्ये. वातावरण जरा खूप गंभीर आणि इमोशनल असं झालं, आणि नक्कीच कारण हा आमचा भागच तसा आहे की सगळ्या ताया ह्या भावूक होतात, पण आता या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम या भावाचं आहे, कारण या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेले आहेत. तर त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. तो खेळ आता सुरू होणार आहे. त्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. बरं, हा बसा बसा बसा, म्युझिक संपलाय. लवकर हा, लवकर 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 इथे. हा म्युझिक प्लीज. ॲम्ब्युलन्स आले, ॲम्ब्युलन्स आले, ॲम्ब्युलन्स आले. पेशंट कोण आहे, पेशंट कोण आहे? लवकर म्युझिक द्या, म्युझिक द्या लवकर. हा नंबर मागणं
व्हेरी गुड व्हेरी गुड. पटकन म्युझिक द्या लवकर. हा व्हेरी गुड. मैं सब कुछ दे दूं तुझे जो तेरी बाइली कर ले मला. मैं सब कुछ दे दूं तुझे जो तेरी बाइली कर ले मला. मुझको बना ले तेरी कारभारिन राजा तू बन जा मेरा दादला. हाय मुझको बना ले तेरी कारभारिन राजा तू बन जा मेरा दादला. मेरा दादला मेरा दादला हो राजा तू बन जा मेरा दादला. हा 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 लवकर. क्या बात आहे. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईंनी बक्षीस पटकवलेले आहे त्यांना मिळते सन मराठी वाहिनीकडून ही भेटवस्तू. जोरदार टाळ्या. आजच्या आपल्या या मायलेकी विशेष भागामध्ये सगळ्या ताई आणि सगळ्या आई ज्या छान मजा करतायत, धमाल करतायत, पण आपला हा विशेष भाग आहे त्याच्यामुळे ह्या विशेष भागात सुद्धा आपण चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्या ह्या तायांमध्ये सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला का आहे, कशामुळे आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईंकडनंच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सायली साई कुळे. ताई कोणाबरोबर हा अबोला आहे तुमचा? माझ्या भावाबरोबर, मोठ्या भावाबरोबर. आणि किती वर्ष हा अबोला आहे? आता 7 वर्ष. 7 वर्ष झाली. मी त्याला राखी बांधत नाही. भाऊबीजला आम्ही गेलो घरी आईकडे की तो भाऊबीज आणि राखी का बांधून घेत नाही. काय कारण असं आहे की ज्याच्यामुळे हा अबोला निर्माण झालं? काही चुका त्याच्याकडनं झाल्या, काही चुका माझ्याकडनं पण झाल्या, त्यामुळे तो बोलत नाही. पण वडिलांनंतर जो असतो तो भाऊच असतो. बरोबर. तर भावांचा आधार हा बहिणींना मिळावा हीच माझी इच्छा आहे. आणि जे काही झालं चुकलं असेल तर मी सॉरी बोलायला तयार आहे. पण भावाने आता मला माझ्याशी बोलावं, भाऊबीज करून घ्यावी. या 7 वर्षामध्ये तुम्ही स्वतःहून कधी प्रयत्न केला? आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण समोरून तो प्रयत्नच नाही करत आहे. कधीच त्यांनी फोन केला नाही? कधीच तो तुमच्याकडे आला नाही? इथे मी इथे आल्यापासून तो कधीच आला नाही. माझी एकच इच्छा आहे, माझ्या भावाने माझ्याशी बोलावं आणि वडिलांच्या मागे त्याने आमच्या पाठी उभं राहावं. आज समजा दादा समोर आहे, समोर उभा आहे, काय सांगाल त्याला? त्याला एकच सांगेन की मोठा भाऊ आहेस, वडिलांच्या मागे तू जागा घेतली होतीस आणि जर माझ्याकडनं काही चुकी झाली तर मला माफ कर मोठ्या मनाने. आणि माझ्याकडे परत रक्षाबंधनला आणि भाऊबीजला ये आणि वडिलांसारखा पाठिंबा दे, हीच माझी मनापासून इच्छा आहे. कधी ही गोष्ट तुम्ही आईला सांगितली? आईशी कधी बोललात? आईने कधी? आईने पण लग्नानंतर मला 12 वर्ष घेतलं नव्हतं. आई सुद्धा बोलत नाही? आई 12 वर्ष बोलत नव्हती पण आता बोलते. अच्छा. पण आईलाही ही गोष्ट वाईट वाटते की आपल्या मुलींची भाऊबीज होत नाही. आता माझ्या दोन्ही मुली बहिणी पण बांधत नाही, भाऊबीज करत नाहीत. भावांना माझे 2 भाव आहेत. ताई तुम्ही माहेरी आलेलात आणि माहेरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवलीत, एक खंत तुम्ही बोलून दाखवलीत ह्या भावाकडे. त्याच्यामुळे हा तुमच्या मोठ्या भावाबरोबरचा जो अबोला आहे तो हा भाऊ नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यासाठी मी दादाला मी बोलेन की दादा, 7 वर्षाचा अबोला हा खूप होतोय. चुका ह्या माणसांकडनंच होतात आणि त्यातून ही आपली छोटी बहीण आहे, त्या छोट्या बहिणीकडनं चूक झाली असेल, काही गैरसमज निर्माण झाले असेल, एक मोठा भाऊ म्हणून, कारण वडिलांनंतर एक भाऊच आपला असतो मोठा भाऊ की जो वडिलांच्या जागी असतो. ती खूप वाट बघते. दादा मी तिला नक्कीच एक सांगेन की एक आवर्जून एक फोन तिला कर, तिला भेटायला ये आणि एक छान आपुलकीने मिठी मार. सगळ्या गोष्टी तिथेच संपतात. मला असं वाटतं की हा अबोला मनात ठेवून काही होणार नाही. आयुष्य फार छोटे आहे, ते सुंदर बनवणं हे आपल्याच हातात असतं आणि त्यातून ही आपली हक्काची नाती आहेत, रक्ताची नाती आहेत. त्याच्यात इतका 7 वर्षाचा दुरावा हे जरा योग्य वाटत नाही. आणि स्वतः ताईने खूप प्रयत्न केलेले आहेत. तर मला असं वाटतं की एक पाऊल तूही पुढे घे आणि हा अबोला दूर कर. आणि हे जर असं झालं
तर खरं सांगतो अगदी मनापासून की आम्हाला खूप बरं वाटेल, आम्हाला आनंद होईल की आम्ही कुठेतरी हा अबोला दूर करण्याचा प्रयत्न केला चूकभूल द्यावी घ्यावी या माध्यमातून. ताई, मला खात्री आहे हा भाग बघितल्यानंतर दादा तुम्हाला नक्की फोन करेल आणि नक्की तो तुम्हाला भेटायला येईल आणि हा अबोला दूर करेल आणि हे भावा बहिणीचं नातं पहिल्यासारखं तसंच घट्ट होईल. आज तुम्ही तुमच्या मनातलं बोलून दाखवलं. काय वाटतं तुम्हाला? मी सन मराठीचे तुमच्या धन्यवाद देते, कारण की मी ही संधी बघतच होती कुठच्या तरी माध्यमातून बोलता येईल, माझ्या भावासाठी पोचता येईल, त्यामुळे तुम्हाला थँक्यू. धन्यवाद ताई. आणि आज तुम्ही इथे आलेलात ताई, माहेरी आलेलात, त्यामुळे माहेरी आल्यानंतर हा भाऊ तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला पाठवणार नाही आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचे आणि या ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला, माहेरा नेण्यासाठी निरोप भावान धाडीला. कसं सांगू बाई बाई लई भारी सासूरवाडी, पण माहेराची नाही कशा कशाला गोडी. आज सगळ्या तुम्ही माहेरवाशिणी इथे आलेले आहेत आजच्या आपल्या या मायलेक विशेष भागामध्ये आणि खूप धमाल केली, मजा केली. खूप छान वाटते, खूप छान वाटतं. असंच हसत राहा, असेच आनंदात राहा आणि हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आयुष्यभर राहो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं तर असं वाटते की थांबू नये या भागात. हा जो मायलेक विशेष भाग आहे हा खरं तर थांबू नये असंच वाटतं, पण आता वेळ झालेली आहे थांबायची, त्याच्यामुळे आजच्या भागापुरता आपण इथेच थांबूया. पण मनापासून सांगतो तायांनो, हे जे काय तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, हास्य आहे, हे असंच आयुष्यभर कायम तुमच्या चेहऱ्यावरती राहू दे. आणि हाच आनंद, हाच चैतन्य घेऊन आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागात. अशीच धमाल, मजा, मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.